हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा. चला तर आज आपण नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. तर इथे कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि डाळ भाजून घेतलेला आहे आणि एका साईडनं लसूण जिरं आहे. तर चला एक रेसिपी नवीन ट्राय करणार आहे. तिथे मी थोडंसं बेसन घेणार आहे. तर माझी रेसिपी आहे आज पाटोळ्या, त्या पण भिजून याची. नंतर मी थापटून बेसनाची पण रेसिपी टाकणार आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणची आवडेल. त्याच्यानंतर बेसनामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार तुम्हाला तिखट पण टाकून घ्यायचं आहे. आणि तिखट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि थोडंसं खायचं तेल टाकायचं आहे आणि याचा छानपैकी घट्टसर असा गोळा बांधून घ्यायचा आहे. सर्व मिश्रण एकत्र करून याचा छानपैकी मस्त घट्टसर असा गोळा बांधून घ्यायचा आहे. जास्त पातळ असा सैल गोळा नको, घट्ट हवा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती घट्ट गोळा भिजवलेला आहे. हा गोळा साईडनं ठेवून देऊ. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला टाकूया भाजीसाठी. तेल छानपैकी कडकडीत तापवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहे. नंतर कढीपत्ता वगैरे टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट केली होती ते टाकून घेणार आहे आणि ती छानपैकी तेलामध्ये परतून घेणार आहे. कांद्याची पेस्ट ही कांदा भाजलेलाच असल्यामुळे जास्त होऊ न देता 2 मिनिट छानपैकी तेलामध्ये परतून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी आलं लसणाची पेस्ट केली होती ती पण टाकून घेणार आहे आणि छानपैकी आलं लसणाची पेस्ट ही तेलामध्ये शिजून घेणार आहे. आलं लसणाची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट हे छानपैकी तेलामध्ये शिजल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं आणि दालव्याची जी पेस्ट केली होती ती पण टाकून घेणार आहे आणि ती पण छानपैकी तेलामध्ये शिजून घेणार आहे 2 मिनिट. आणि ती पेस्ट गंजाला चिटकत नाही आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरून समजतं की आपला मसाला हा शिजलेला आहे तेलामध्ये खूप छानपैकी. त्याच्यानंतर या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत. तर चला तर मग हळद टाकून घेऊया. नंतर चवीनुसार तिखट टाकून घेऊया. मला चरवर भाजी आवडते तर मी छानपैकी म्हणजे चांगले चरवर तिखट टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर माझ्या घरी जो मसाला आहे तो खडा मसाला मी याच्यामध्ये टाकून देत आहे आणि छानपैकी सर्व तिखट वगैरे मसाला सर्व तेलात छानपैकी मिक्स करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकत आहे या मसाल्यामध्ये आणि ते गरम पाणी तो मसाला पूर्ण छानपैकी मिसळून घेत आहे आणि 2 मिनिट छानपैकी तिखट होऊ देत आहे. तिखट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाला गंजाला अजिबात चिटकत नाही आहे आणि आपलं तिखट वगैरे सर्व शिजून गेलेलं आहे. त्याच्यानंतर भाजीसाठी मी गरम पाणी केलेलं होतं ते याच्यामध्ये सोडून दिलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी मी जास्त पातळ नाही करत आहे, मला थोडीशी घट्टसर हवी आहे. तर मी पाणी टाकून घेतलं आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपला जो रस्सा आहे त्याला छानपैकी 5 मिनिटात उकळी येऊन जाते. तोपर्यंत आपण इथं जो उंडा केला होता बेसनाचा त्याची एक जाडपैकी चपाती लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती जाड आहे. नंतर त्याच्यात छोट्या छोट्या बॉक्सेस पाडून घ्यायचे आहेत शंकरपाड्या टाईप. तुम्ही बघू शकता किती जाड आहे तर त्याची जाडी. त्याच्यानंतर पाण्याला म्हणजेच आपले हे जे मिश्रण आहे रस्सा त्याला छानपैकी उकळ येऊ दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते जे बेसनाचे चकत्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत आणि एक काळजी घ्यायची आहे की गॅस हा फुलच हवा 5 मिनटं तरी, नाहीतर ते जे बेसनाच्या चकत्या आहेत ह्या फुटून जातात. 5 मिनटं झाल्यावरती गॅस कमी करायचा आणि आपला रस्सा घट्टसर होईपर्यंत भाजी शिजून घ्यायची. तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे आणि चेक करायचं आहे तर तुम्ही त्याच्यामधली एखादी पाटोळी ही दाबून बघू शकता. ती जर कच्ची नसली तर समजून घ्यायची आपली भाजी शिजलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप सारी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.